तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहात, तुम्ही आयोगाच्या अध्यक्षपदावर आहात, तुम्ही असं कसं काय वागू शकता? एवढं बेजबाबदार, हे भयानक आहे. ओके सर, शेवटचा प्रश्न आहे. कुटुंबियांसोबत तुम्ही बातचीत केलेली, याबाबतीत पुढच्या काय मागण्या आहेत सरकारकडे? पुढच्या SITची स्थापना झाली पाहिजे. मुलीच्या या गरीब आईवडिलांना आता बघा, आर्थिक मदत झाली म्हणून संपदा परत येणार नाही. आता काय करायचं? कुठल्या भावनेनं आम्ही आर्थिक मदत झाली पाहिजे म्हणायचं? आर्थिक मदत झाली पाहिजे. त्यांच्या मनामध्ये एक तर संपदा गेलेली आहे, पण दुसरी संपदा घडू नये यासाठी शासन काय पावलं उचलणार आहे? हे पहिल्यांदा महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा घ्या, तीही मागणी आमची असेल. एवढं बेजबाबदार आणि थिल्लर वागणं या महिला आयोगाच्या अध्यक्षाकडून असेल तर आम्हालासुद्धा रस्त्यावर उतरवावं लागेल. आंदोलनाचं स्वरूप काय? स्वरूप आम्ही फलटणला जाऊ, पोलीस डिपार्टमेंट समोर बसू, धरणे आंदोलन करू, संपदाच्या आईवडिलांना भावाला घेऊन आम्ही तिथं बसू. जर 2 दिवसात SIT नाही स्थापन झाली तर या महाराष्ट्रामध्ये दुसरी संपदा घडू नये या महाराष्ट्रामध्ये, यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू.